हॅलो मैत्रिणींनो, तर आज पुन्हा एकदा मी वर्कवाला ब्लाऊज घेऊन आलेले आहे. तर वाला ब्लाऊज असतो तर त्यामध्ये गळा एकदम छोटा दिलेला असतो. तर आपण तो कशा पद्धतीने डिझाईन करणार आहोत, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर हे बघा, वर्कवाला ब्लाऊज आहे आणि आता आपण त्यावर डिझाईन बनवणार आहोत. तर बोटनेक ब्लाऊज घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने मी ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे अस्तरवर. तर आता आपण मेन फॅब्रिकवर त्याची कटिंग करून घेऊ. एकदम सोपी स्टेप आहे, तर स्टेप बाय स्टेप तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ. एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान असा ब्लाऊज इथे तयार होणार आहे. तर हे बघा कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे पूर्ण बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कळून येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा बोटनेक ब्लाऊज घ्यायचा आहे. हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे, कोणालाही जमेल. एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, एकदम मध्यभागी आपल्याला ब्लाऊजचा अस्तर ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला याला स्टिच करून घ्यायचं आहे बॅक साईडने. चेक करून घ्यायचं एकदम मध्यभागी आलेले आहे की नाही. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण स्टिच करून घेतलेला आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळा. हे बघा, अशा पद्धतीने आपण मधला गळा कट करून घेतलेला आहे. आता आपण याला एकदम छोटे छोटे असे कट देऊ, एकदम हलक्या हाताने. जेणेकरून एकदम छान असा आकार आपल्या या ब्लाऊजच्या डिझाईनना येईल. हे बघा, एकदम सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता आपण याला दाब टीप देऊन घेऊ. याच ब्लाऊजचा मी शॉर्ट टाकलेला होता, तर खूप मैत्रिणींना खूप आवडला हा ब्लाऊज. तर त्यामुळेच मी हा व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे बघा, खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण अस्तर जॉईंट करून घेऊ. तर ही डिझाईन फ्रंट साईडलाही छान वाटली असती, पण आपल्या क्लायंटला ती बॅक साईडलाच पाहिजे होती, त्यामुळे आपण ती बॅक साईडला घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण ही बोटनेक ब्लाऊजची डिझाईन तयार केलेली आहे. एकदम छान अशी ही डिझाईन आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे फॅब्रिक खालचं एक्स्ट्राचं कट करून घेऊ.
आणि साईडचंही एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊ. खूप छान अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. बऱ्याच मैत्रिणींना असाच प्रश्न पडलेला असतो की वर्कवाला ब्लाऊज आहे, गळा उंचीही एकदम कमी आहे, तर ती कशी घेतली पाहिजे. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. एकदम छान अशी डिझाईन तयार केलेली आहे. हे बघा, ही उरलेला कपडा आपण खाली अशी ही पट्टी लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला स्टिच करून घेऊ. तर वरून एक आपण त्याला दाब टीप देऊन घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कळून जाईल, त्यामुळे कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. डिझाईन आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही प्रश्न पडलेले असतील तर प्लीज कमेंट करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. हे बघा, एकदम छान अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे. हे बघा, आपण त्याला टक्स टाकून घेऊ. दोन्ही साईडने टक्स टाकून घेऊ. हे बघा, टक्स टाकून घेतले. आता आपण त्याला खाली एक पट्टी अटॅच करू. हे बघा, त्याला स्टिच करून घेऊ. एकदम सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण वरून त्याला दाब टीप देऊन घेऊ. आणि वरच्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. हे बघा, फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी. कोणतीही डिझाईन एकदम सोपी असते, पण ती शिवायच्या आधीच आपल्याला अवघड वाटते. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल. हे बघा, आता आपण याला वरती गळ्याला पायपिंग करून घेऊ. आणि हो, पायपिंग करताना पायपिंगची पट्टी नेहमी तिरकस कापायची असते आपल्याला, जेणेकरून एकदम छान अशी पायपिंग येईल. पायपिंगचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी प्लीज जाऊन आपला व्हिडिओ बघा. एकदम छान अशी पायपिंग केलेली आहे. तर बघा, ब्लाऊजचा फायनल लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो, बाय.